नमस्कार, जय मल्हार. मी संदीप दशरथ जगताप, शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड, माजी प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देवस्थान आणि आपल्या पुरंदरवासीय उद्या सोमवार दिनांक 8 जून रोजी बेलसर येथील टोल प्लाझा या टोल नाक्यावर तमाम पुरंदरकरांच्या वतीनं लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानं आंदोलन होणार आहे. तरी सर्वच पुरंदरवासियांना कळकळीची विनंती की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. मुळातच हे आंदोलन का आणि कशासाठी? खरं तर आम्ही सर्वच जण शेतकरी आहोत. आम्ही समाजाचा समाजसेवेचा वारसा घेऊन त्या ठिकाणी समाजामध्ये काम करतो. परंतु हा टोल नाका होत असताना संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग म्हणून आपण याला सर्व ओळखतो. साधारणतः पुणे ते पंढरपूर असा हा राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं NHIच्या वतीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून हा महामार्ग बनवलाय. परंतु हा महामार्ग बनवत असताना आमच्या स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनी असतील, घरे असतील, दुकाने असतील, तत्सम काही जागा असतील, त्या ठिकाणी कवडी मोल भावाने सरकारला दिल्या. त्या ठिकाणी विकास व्हावा म्हणून तो त्याग आमच्या सर्वच शेतकरी बांधवांनी केला. परंतु आपण पाहिलं तर पुरंदरची भौगोलिक परिस्थिती खाली गुळुंच्यापासून ते केतकवळ्यापर्यंत, इकडे निरेपासून ते झेंडेवाडीपर्यंत हा पुरंदर असा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आहे. कधी ना कधी प्रत्येक गावाला जेजुरीला यायला लागतं, सासवडला जायला लागतं, कधी ना कधी त्या टोलला आपल्याला क्रॉस करावंच लागतं. परंतु 350 रुपये मासिक पास या गोंडस नावाखाली आपल्याला सांगितलं जातं की 12 रुपये पर डे पडतील. परंतु सहकार्यांनो, बंधू भगिनींनो, 4200 रुपये प्रति माह आपले त्या ठिकाणी जातील. पण हे पैसे प्रतिदिन 12 रुपये तरी का द्यायचे? आम्हाला मुळातच मला एक प्रश्न पडलाय. अनेक मीटिंग तत्सम जे काही असतील, अधिकारी असतील, विभाग असतील, नॅशनल हायवेचे प्रकल्प प्रमुख असतील, यांच्याशी अनेक वेळा मीटिंग केली. प्रत्येक बैठकीमध्ये कायदा शिकवण्यात आला किंवा ठेकेदाराकडे टोलवण्यात आलं. जर कायदा आम्हाला तुम्ही सांगत असताल तर मला एक प्रश्न पडलाय आणि आपल्या माध्यमातून प्रश्न या ठिकाणी अधिकाऱ्यांना मी उपस्थित करतो. किती अंतर आपण बांधलेल्या महामार्गाचं, किती अंतर आमच्या पुरंदरवासियांनी पार केलं पाहिजे म्हणजे आम्ही टोल नाका द्यायचा? किती किलोमीटर ते वापर केला पाहिजे? त्यामुळं मुळातच हा टोल नाका चुकीच्या जागेवर बसवलेला आलेला आहे. संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग म्हणून आपण त्याला ओळख आहे. विठोबाच्या दर्शनाला जाताना खंडेराया त्या ठिकाणी लागतो. म्हणजे विठोबाच्या भक्तांच्या नावाखाली एक खंडोबाच्या भक्तांची लय लुप्त होते, फसवणूक होते. परंतु स्थानिक जे आहेत, जे स्थानिक पुरंदरकर आहेत, त्यांनाही या ठिकाणी कमीत कमी 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर एवढाच रस्ता आम्ही वापर करतो, तरी आम्ही टोल द्यायचा. हा टोल अन्यायकारक आहे. पुरंदरवासियांनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या टोलचं आत्ता झालेलं दुखणं छोटं आहे, भविष्यात ते मोठा कॅन्सर होईल आणि तो कॅन्सर आपल्याला आयुष्यातून उठवेल इतका मोठा टोल परमनंट भरायला लागेल. आत्ताच आपण जागा झालो नाही तर निश्चितच हा कॅन्सर रूपी आजार आपल्याला जडणार आहे. म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकू नये हीच या ठिकाणी प्रामाणिक भावना आहे. पुरंदरवासियांनो, मी मनापासून विनंती करतो, उद्याचं होणारं आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं, आज आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलाय आंदोलनाचा, त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला साथ घालणार आहोत. कुठलाही रस्ता रोको त्या ठिकाणी होणार नाही. हिंसक असं आपण त्या ठिकाणी करणार नाही, कारण ती खाजगी प्रॉपर्टी नाहीये, ती सरकारी मालमत्ता आहे. सरकारची मालमत्ता म्हणजे आपलीच मालमत्ता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय शांततेनं पोलीस
बांधवांना सहकार्य केलं जाईल, प्रशासनाला सहकार्य केलं जाईल आणि याच प्रशासनाच्या माध्यमातून आमची हाक आपण तत्सम कार्यालयात, तत्सम विभागात आपण कळवावी. उद्या बहुसंख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावे, ही मनापासून कळकळीची विनंती. धन्यवाद. जय मल्हार, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ.